बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मेट्रो सिनेमा ते मुंबईतील आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत यावेळी मुंबईकरांनी या मोर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि याच संदर्भात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे। जे घटनेला ह्या ज्या क्रूर घटना घडलेली आहे, जी हत्या घडलेली आहे संतोष देशमुख यांची, माझ्या भावाची, ही एवढ्या चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे आणि हे सगळे समाज आहे न्यायाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरत आहे आणि न्यायाचीच भूमिका आहे। याचा उद्देश एकच आहे की हे सगळे जे हत्यारे आहेत, हे सगळे पाळमुळं आहेत, हे संघटित गुन्हेगारी आहेत, खंडणी, खून, अपहरण हे कायमचं संपवलं पाहिजे, यासाठी हा निषेध मोर्चा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1.5 महिना झाला तरी अजून हे सराईत गुन्हेगार आहेत, यांची मजल खूप मोठी आहे। यांनी खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बीड जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे। रोज एक विविध प्रकारचे गुन्हे किंवा विविध प्रकारचे पुरावे यांच्या प्रत्येक घटनेतील समोर येत आहेत। हे खरं तर सरकारला आव्हान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली, ती संपुष्टात आणण्यासाठी यांनी प्रयत्न करत आहेत आणि खूप ती जिकिरीची गोष्ट आहे। ह्या 1.5 महिन्यातल्या प्रवासाने सिद्ध झालेलं आहे। आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। एक आरोपी आहे तो मिळत नाहीये, इकडे ना। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे एक आरोपी फरार आहे त्याला पण लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच लढा चालू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।